हे घेता का आम्ही ज्यांना दिलेलं ना हे स्विच डायरेक्ट काढून कापून दिले आणि तिकडे मीटर आहे हाँ वो ए विंग का भी देंगे ना, ये बी विंग का मीटर है, वो ए विंग का। अब देखो कोई भी अंदर डाल देगा तो कैसे बढ़ जाएगा। इधर आओ सामने आओ जाना पुढे या पुढे सब होएगा। नमस्कार सर, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला हे करायचं आहे की स्टोन हाऊस डेव्हलपर त्याची बिल्डिंग आहे इथं त्यांनी डेव्हलप केलेली आहे कृष्णवाणी कॉम्प्लेक्स म्हणून अशी बिल्डिंग आहे. त्यांनी आम्हाला असं फसवलंय की आम्हाला माझं रजिस्टर झालं 2021 रजिस्टर झालाय. मला बोलला 6 महिन्यात तुम्हाला मी पजेशन देतो ओसी सकट, पण त्याचा रेराचा टाइम 2022 ला संपला. 22 ला संपला तेव्हापासून आम्ही वारंवार त्याच्याकडे जातो तर तो फक्त टाळाटाळी ही भाषा करतो. आज देतो उद्या देतो. मला माझं रजिस्टर झालं 2021 रजिस्टर झालाय. मला बोलला 6 महिन्यात तुम्हाला मी पजेशन देतो ओसी सकट, पण त्याचा रेराचा टाइम 2022 ला संपला. 22 ला संपला तेव्हापासून आम्ही वारंवार त्याच्याकडे जातो तर तो फक्त टाळाटाळी ही भाषा करतो. आज देतो उद्या देतो परवा देतो. सगळ्यांचे लोन पूर्ण टोटलपणे क्लिअर झालेले आहेत आणि सगळ्यांनी त्यांना पैसे दिलेले आहेत. त्या लोकांना एवढं सांगितलं, मला पण तेवढं सांगितलं 15 दिवसामध्ये मी तुम्हाला ओसी देतो, तुम्ही जाऊन टाका. आज 15 दिवसाचे बरेच जणांना 3-3 वर्ष झाले. आम्ही वारंवार तक्रार करून तरी एक तक्रार नगरपालिकेत पण केले 2022-23 त्याच्याकडे पण नगरपालिकेच्या भरोश्यावर. पण यांनी आज काय केलंय की पॉवर बिल भरला नाही 3 महिने झाले तर टोऱ्यांनी अख्खा मीटर पूर्ण सोसायटीचा मीटर कापून नेलेला आहे. त्याच्यामुळे लोक त्रासलेले आहेत अख्खे त्याच्याशी. 2 महिने झाले पाणी नाही काही नाही टँकरने आणून आम्ही पाणी भरतो आणि तो नुसते उडवाउडवीची भाषा करतो. आता सगळ्यांचे हालत खराब आहे. आमची मांग हेच आहे त्या बिल्डरने आम्हाला सगळं सोयीस्कर बनवून द्यावा. जे अमेनिटीज आम्हाला दिलेले आहेत ते पूर्णपणे कम्प्लीट करून गार्डन वगैरे एंट्रन्स लॉबी वगैरे जे पण लिहून दिलेलं आहे आम्हाला ते पूर्ण कम्प्लीट करून ओसी द्यावा. आम्ही आमचा हँडओव्हर घ्यायला रेडी आहे आणि आमचा मेंटेनन्स भरायला रेडी आहे. ते आणि त्याचे काही पैसे असतील समजा 40,000 50,000 त्याचे जे बाकी आहे ते आम्ही पण द्यायला तयार आहे.